पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात एक असं मंदिर आहे ज्याचं नाव ऐकलं की थेट भगवान शिवाची आठवण होते. हे आहे हिवरे गावातील प्राचीन त्र्यंबकेश्वर मंदिर. या मंदिराचा इतिहास नेमका काय आहे, इथली खासियत नेमकी काय आहे आणि या ठिकाणी भाविकांची एवढी श्रद्धा का आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरताच सर्वप्रथम होतात नंदी महाराजांचं दर्शन. मंदिराच्या बाहेर वाहणारं नदीचं शांत पाणी आणि समोर दिसणारी मंदिराची आकर्षक रचना. कॅमेऱ्यात कैद झाले संपूर्ण त्र्यंबकेश्वर मंदिर आणि मंदिराच्या परिसरात उंच उभ्या असलेल्या या सुंदर दीपमाळा. जवळून पाहिल्यावर त्यांचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. मंदिराच्या बाहेर आणखी एका नंदी महाराजांचं दर्शन होतं. त्यानंतर शेजारील मंदिरात विराजमान असलेल्या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. पुन्हा मुख्य मंदिरासमोर येताच नंदी महाराजांचं सुंदर दर्शन घडलं. आणि आता या पवित्र मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी बाहेरून दिसणारं त्र्यंबकेश्वराचं हे मनमोहक रूप मनात साठवून घेतलं. मंदिरातील या अंधाऱ्या जागेतही दगडांवर केलेलं सुंदर नक्षीकाम अगदी स्पष्टपणे उठून दिसतं. मंदिराच्या मध्यभागी असलेलं हे कासवही अतिशय सुंदर दिसतं. त्यानंतर इथे गणपती बाप्पांची सुंदर मूर्ती आणि काळ भैरवनाथ महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या आतल्या या दगडी कमानी पाहिल्यावर जुन्या काळातील मंदिर स्थापत्य कलेची सुंदरता जाणवते. आता आपण मंदिराच्या मुख्य दरवाजाकडे जात आहोत आणि या दरवाजातून पुढे काय काय पाहायला मिळतं तेही तितकंच खास आहे. समोरील खांबावर केलेलं हे सुंदर आणि बारकाईनं केलेलं नक्षीकाम पाहता क्षणीच लक्ष वेधून घेतं. आता आपण मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आलो आहोत. इथली ही सुंदर आणि आकर्षक रचना पाहता क्षणीच मन प्रसन्न होतं. समोरच भगवान शिवाची पवित्र पिंड आणि त्यावर सतत पडणारं पाणी, हे दृश्य अतिशय मनमोहक वाटतं. पिंडीभोवती केलेली सजावट आणि समोरचा नागाचा आकार या संपूर्ण दृश्याला आणखी सुंदर बनवतो. गाभाऱ्यातील हे शांत आणि भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळीच अनुभूती देतं. आपण हिवरे गावातील जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांकडून या मंदिरांबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. माऊली नमस्कार. नमस्कार. माऊली, या मंदिराची स्थापना कधी झाली? या मंदिराची स्थापना आहे ना 700-800 वर्षापूर्वीची. 700-800 वर्षापूर्वीची. बरं, हे मंदिर कोणी स्थापन केले? पांडवांनी स्थापन केलेलं हे मंदिर. पांडवांच्या काळातील मंदिर आहे. हे मंदिर या गावचं श्रद्धास्थान आहे. हो. तर मला सांगा, या मंदिराची उघडण्याची वेळ आणि बंद करण्याची वेळ कोणती असते? सकाळची उघडण्याची वेळ म्हणलं ना तर आपली 5:30ची पहाटे आणि संध्याकाळची 8:30ला बंद होतं मंदिर. 8:30ला. हो. आता या मंदिरामध्ये सर्वात जास्त गर्दी केव्हा असते हो? श्रावण, नारळी पौर्णिमा आणि शिवरात्र. हे श्रावण पूर्ण महिन्यात गर्दी असते? हो, पूर्ण महिना. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीराम. हे तुमच्या गावातलं मंदिर आहे. आता मला सांगा, या मंदिराचं प्रथम तर नाव सांगा मला. महादेव मंदिर हिवरे. महादेव मंदिर हिवरे. हिवरे. तुम्ही नियमित या मंदिरात येता का? हो, नेहमीच येतो. सकाळचा नेहमी सकाळी येता? दर्शन करायला येता. बरं, आता या मंदिरात आल्यावर कसं वाटतं तुम्हाला? मंदिरात आल्यावर समाधान वाटतं, मन प्रसन्न होतं आणि शांत. म्हणजे आपला जर का आपण रागात असेल किंवा आपण मानसिक टेन्शन मध्ये असेल तर त्याच्यापासून आपल्याला म्हणजे नाही का समाधान वाटतं की मंदिरात आल्यावर आपण टेन्शन मुक्त होतो
किंवा त्याचं आलेलं समाधान आपल्याला त्याच्याबद्दल वाटतं. म्हणजे मनाला शांती लाभते. मनाला शांती लाभते आणि मन प्रसन्न होतं आणि वातावरण बी एकदम फ्री शांततेचं वातावरण आहे मंदिरामध्ये. पावसाळ्यामध्ये आलं तरी मंदिर मात्र मंदिराची भव्य आणि आकर्षक दगडी रचना पहिल्याच नजरेत मन मोहून घेते. दगडांवर केलेले सुबक नक्षीकाम आणि कलाकुसर मंदिराच्या सौंदर्यात भर घालते. प्राचीन स्थापत्यकलेची सुंदर झलक या दगडी बांधकामातून पाहायला मिळते. वर जाण्यासाठी तयार केलेले सुंदर आणि व्यवस्थित रस्ता मंदिराकडे जाण्याचा अनुभव अधिक खास बनवतो. या मार्गावरून पुढे जाताना मंदिराचे भव्य शिखर हळूहळू नजरेसमोर येते. वर पोहोचल्यानंतर आजूबाजूचा परिसर आणि मंदिराचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. उंचावरून दिसणारी मंदिराची संपूर्ण रचना अतिशय आकर्षक आणि विलोभनीय भासते. मंदिराचे शिखर, दगडी बांधकाम आणि सभोवतालचा निसर्ग यांचे सुंदर मिश्रण मनात भरून राहते. वरून पाहिल्यावर मंदिराचा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर दिसतो. उंचावरून दिसणारे मंदिराचे भव्य शिखर विशेष लक्ष वेधून घेते. मंदिराभोवतालचा निसर्ग आणि दूरवरचा परिसर एक सुंदर दृश्य निर्माण करतो. या उंच ठिकाणाहून मंदिराची दगडी रचना अधिकच उठून दिसते. वरून दिसणारे हे मनमोहक दृश्य मंदिराच्या सौंदर्यात आणखीन भर घालते. खाली उतरण्यासाठी असलेला सुंदर आणि व्यवस्थित रस्ता परिसराच्या सौंदर्यात भर घालतो. मंदिराच्या मागील बाजूसही दगडी बांधकामाची सुंदर रचना पाहायला मिळते. मंदिराच्या परिसरातील गोमुख हे विशेष आकर्षण ठरते. शेजारीच असलेली दत्तमूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेते. विटांनी सुबकपणे तयार केलेल्या जाग्यात आरतीची सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे. या पवित्र परिसरात महादेवाची सुंदर पिंड आणि त्यासमोरील त्रिशूळ मनाला भक्तिभावाची अनुभूती देतात. मंदिराच्या परिसरात फिरताना अनेक सुंदर आणि प्राचीन रचना आपणाला पाहायला मिळतात. याच परिसरात मिशा असलेली हनुमानाची सुंदर दगडी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. दगडात कोरलेली ही मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक दिसते. समोरून पाहिल्यावर मंदिराची भव्यता आणि सुंदर दगडी रचना अधिक उठून दिसते. मंदिराचा आकर्षक कळस आणि सुबक बांधकाम लक्ष वेधून घेते. मंदिरासमोरील मोकळा परिसर शांत आणि प्रसन्न वातावरणाची अनुभूती देतो. समोरून दिसणारे मंदिर आणि आजूबाजूचा सुंदर परिसर मनाला प्रसन्न करून जातो.